मुलगी शिकता शिकते घर, स्वातंत्र्याचे घुमती स्वर, विद्येने जग होई सुजाण, स्त्री जन्मा हा तुझा अभिमान. बाळ शिक्षेचे हाती घे तू, सागर पार आशेचा सेतू, आकांक्षा भाव्यात प्रकाशमान, निर्जीव देही होत प्राण, स्त्री जन्मा हा तुझा अभिमान, स्त्री जन्मा तुझा अभिमान. उषानं तर कमालच केली. अहो अनितासाठी काय उत्तम स्थळ आणलंय. काय करतो काय मुलगा? अहो डॉक्टर आहे डॉक्टर. मी परवा इच्छाला फोन केला होता तेव्हा तिचा आवाज नेहमीसारखा नाही वाटला. तिथे काहीतरी बिनसलंय. तुझी बायको किती शिकली आहे? 9वी. तिच्या बहिणीचा म्हणजे उर्मीचा फोन आला होता ना, तेव्हा तिने सराईताप्रमाणे औषधं सांगितली. आई बाबांनी लग्न नाही ठरवलंय पण स्थळ सांगून आलंय. मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. इच्छा काय ग, काय करतेस? रामू काका हे घ्या. आणि आता हे काय? आणि औषध या घ्या पुड्या. आता रोज रात्री झोपायच्या आधी याच्यातली एक पुडी अशीच पाण्यात मिसळून घ्यायची. हा घ्या बरं ते औषध. पैसे ओ, मी एक साधा सुद्धा गरीब माणूस. किती करता हो माझ्यासाठी? असं का म्हणता? तुम्ही या घरातलेच आहात ना. घ्या ते औषध. थांबा, तुम्ही झोपा. अहो पण हे भांड ठेवाय नको. मी ठेवते, तुम्ही झोपा. झोपा. इच्छा, इच्छा, आय एम सॉरी. मला कळते की मी तुझ्यावरती खूप अन्याय केला. तुला दुसऱ्यांसाठी जगायचं आणि मी तेच तुला. आता आहे ना, मला माझीच लाज वाटायला लागली. असं वाटतं की मी खूप
खूप स्वार्थी विचार केला स्वतःसाठी. हे पण तू इच्छा इच्छा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. सगळं व्यवस्थित होईल. प्लीज. सॉरी. आणि हो अगं, तुझे सिनियर डॉक्टर भेटले होते मला. डॉक्टर गोडबोले. सर भेटले होते. हो, त्यांना तुला भेटायचं होतं. मग घरी का नाही आले ते? असं काय करते, ते घरी आले असते तर माहित नाही काय झालं असतं. म्हणून 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 मी त्यांना खोटं सांगितलं की तू घरी नाहीयेस. ए इच्छा, हा टॉप कसा आहे? बरं आहे. तुला नाही आवडला? मी बदलून येते. हा साड्या, ए साडी बघ ना, तुझ्यावर खूप खुलून दिसेल ना. तुला नेसायची आहे का? मी मी नाही साड्या नेसत कधी. मला फार अवघडल्यासारखं होतं त्यात. अगं एकदा नेसायला लागलीस की होईल सवय आपोआप. काय करतोय तू? आंधळी आहेस का? काहीतरी शोधतोय ना मी. नाही, कुठे बाहेर चाललास का? हो फिरायला चाललास? हो. एकटाच? मग काय अख्ख्या गावाला घेऊन जाऊ मी? नाही, का इच्छाला घेऊन जाऊ शकतोस तू? ती यायला हवी ना. का इच्छा म्हणून तुम्ही फिरायला जात नाही यार? हे बघ अनिता, तू नको ते बडबडायला लागलेस, कळलं? अरे मग का फिरायला जात नाहीये तुम्ही? खरं तर उशीर माझ्यामुळेच होतोय. म्हणजे काय, मी एक प्रोजेक्ट करतोय, ते सँक्शन होण्याची वाट बघतोय. ते पूर्ण झालं की जाऊ फिरायला. प्रोजेक्ट? तुझं कोणतं रे प्रोजेक्ट? आणि त्या प्रोजेक्ट बद्दल सांगितलं नाही आधी? सिक्रेट प्रोजेक्ट आहेत. सिक्रेट प्रोजेक्ट म्हणजे अगदीच असं काही नाही. मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं आहे. कळेल ना, ते पूर्ण झालं की कळेल. पण मला एक सांग दादा, तुझ्या त्या सिक्रेट प्रोजेक्टचा आणि तुमच्या फिरायला जाण्याचा काय संबंध? हे बघ, काम महत्वाचं आहे. अनिता जाऊ दे ना, असेल काहीतरी महत्वाचं काम. फिरायचं होईल नंतर. काय बाबा दादा, मजा आहे तुझी. तुझं पारडं चांगलंच जड झालेलं दिसतंय. आधी बाबा तुला काही बोलले की आई तुला पाठीशी घालायची, आणि आता त्यात इच्छाची भर पडली. नशीबवान आहेस तू. आणि इच्छा, आता जर तूच नाही म्हणतेस तर त्याला दुसरा पर्याय नाही ना. हां ताई, बोल, कशी आहेस? मी बरी आहे. आणि बाबांची तब्येत कशी आहे आता? आहे, बरी आहे. तू दिलेली औषधं घेतली ना की लगेच बरं वाटतं त्यांना. बरं मला सांग, तुझा संसार कसा चाललाय?
मजेत. म्हणूनच आमची आठवण येत नाही तुला ना. नाही ग, तसं काही नाही. पण इथे या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायचं म्हटलं ना की सगळं लक्ष तिकडेच असतं. मी करणारच होते तुला फोन. अगं थट्टा केली ग तुझी. तुझ्याच सारख्या या परिस्थितीतून मीही कधी काही गेलीये म्हटलं. बर, फिरायला जायचं काय प्लॅनिंग आहे? अगं ते ना, म्हणजे आमची रोज त्यावरच चर्चा चालू असते. अगं नुसतीच चर्चा करणार आहात की? नाही, जाणार आहोत ना. म्हणजे कुठे जायचंय ना तेच ठरत नाहीये. सत्याची तर अगदी पॅरिसला जायची पण तयारी आहे. खरंच? अगं मग घोडं अडतंय कुठे? अगं मीच म्हटलं कशाला उगाच परदेशात वगैरे. इथे महाबळेश्वर, माथेरान कितीतरी चांगली ठिकाणं आहेत. धन्य आहे बाई तुझी. नवरा एवढा हौशी मिळालाय आणि तू आपली अल्पसंतुष्ट झालीयस. बरं ते जाऊ दे. तुझ्या सासूबाई कशा आहेत? आणि प्रसाद? हा, सासूबाई खूप मजेत आहेत. सारखी तुझी आठवण काढत असतात. आणि हे आहेत बरे, नेहमीसारखेच. बर चल, ठेवू फोन? हो चल बाय. शांत हो. भरल्या घरात सवाष्ण बाईनं असं रडायचं नसतं. मी सगळं ऐकलंय. हे बघ, लग्न झाल्यापासून तुम्हाला दोघांना मोकळा असा वेळ मिळालाच नाही बघ. तू काही काळजी करू नको, मी सत्याशी बोलते. चल डोळे पुस भाऊ, रडायचं नाही आता. तोंड धु आणि फ्रेश हो. दादा, मला जरा महत्वाचं बोलायचंय. बोल ना. मला सांग, तू खरंच एखादा नवीन प्रोजेक्ट घेतलेस की? तुला खरं सांगू अनिता, इच्छा आणि माझे अजूनही संबंध सुधारले नाही आहेत. हे बघ, मला माहिती आहे की ती खूप डिस्टर्ब आहे. पण जरा तरी माझ्या बाजूने तिने विचार करायला नको का? मान्य आहे रे दादा, पण तिला बसलेला शॉक सुद्धा खूप मोठा आहे ना. माझं ऐकशील तर या विषयावर तू बाबांशी स्पष्टपणे बोलावं. नाहीतर मला नाही वाटत या प्रकरणाचा काही सोक्षमोक्ष लागेल. म्हणजे अरे तूच बघ ना, तुझ्यासोबत बाहेर फिरायला जाणं तर दूरच राहिलं, घरात ती तुझ्याशी नीट बोलेल का नाही हेच माहित नाही. अरे सत्या, तू इकडे असं बसलायस काय? इच्छा तिकडे बाहेर फिरायला जायचं म्हणतीये. तिला कुठे लंडनला जायचं नाहीये, महाबळेश्वरलाच जायचं म्हणतीये. पण काकू, हे बघ, मी तुझं काही देखील ऐकणार नाही. तिला घे आणि ताबडतोब महाबळेश्वरला निघ. मला तर खरंच वाटत नाहीये. आता त्यात खरं न वाटण्यासारखं काय आहे? नाही, काय नाही. हे बघा, मी बोलतो तिच्याशी, मग ठरवतो. हा, लवकर ठरव आणि निघा लवकर. हो हो. आणलीस का ग भाजी? हो.
सानेबाई भेटल्या होत्या बाजारात. इच्छाची चौकशी करत होत्या. माझ्या मनात जी शंका होती ती मी त्यांना बोलून दाखवली. त्या इच्छाला फोन करणार आहेत. बरं, करू देत. आम्हाला त्रास होईल म्हणून कदाचित आमच्यापासून काही लपवतीये, पण किमान सानेबाईंना तरी तिने सांगावं. हो, त्यांची चांगली मैत्री आहे ना, मग काही प्रॉब्लेम असेल तर इच्छा एखाद्या वेळेस सांगेल त्यांना. तसं झालं तर खरंच खूप बरं होईल. ते काकू सांगत होती ते खरं आहे? तुझी काकू तुला काय सांगते हे मला कसं कळणार? ती सांगत होती की तुला महाबळेश्वरला जाण्याची इच्छा आहे, फिरायला. हो आहे. मग मग म्हणजे कधी जाऊया? तेच तर ठरवायचं राहिलंय आता. इच्छा, तुझं आणि सत्याचं काही बिनसलंय का ग? नाही आई. का? का कोण जाणे, पण मला असं वाटतंय खरं. तो कोणत्या तरी त्या प्रोजेक्टबद्दल बोलत होता. नाही, मला काही कल्पना नाही. मला असं वाटतंय तो त्या प्रोजेक्टच्या नावाखाली फिरायला जाणं टाळतोय. नक्की सगळं ठीक आहे ना? हो आई, सगळं ठीक आहे. आता तू नाही म्हणतेस म्हणजे ह्याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. पण जर का माझी शंका खरी असेल तर माझ्यापासून अजिबात काही लपवू नकोस. अगं, तू या घरात नवीन आहेस. तुला सगळ्या गोष्टी नवीन आहेत. तू या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकशीलही. पण या काळात तुझ्या आणि सत्याच्या नात्यात वितुष्ट येता कामा नये, नाहीतर ते सावरणं कठीण जाईल. आई, अगं, लग्न म्हणजे दोन शरीरांबरोबर दोन मनांचंही मिलन असतं. खूप कोवळं नातं असतं ते. त्याची खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर त्याला कीड लागायला वेळ नाही लागत. खूप जपायचं असतं हे रोपटं, तरच त्याचं एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर होतं. कळतंय ना? तू या इनामदार घराण्याची सून आहेस. खूप मोठी जबाबदारी आहे ही, पण माझी खात्री आहे तू ही जबाबदारी छानपणे पार पाडशील. चल, येते मी. खूप कामं पडली आहेत. आई, काय ग? तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. आज दुपारी मी बाबांकडे गेले होते ना, तेव्हा बाबा म्हणत होते की इच्छाच्या हॉस्पिटलमधले डॉक्टर काही पेपर्स देऊन गेलेत बाबांकडे. इच्छाला द्यायचे तसं म्हणत होते. बाबा म्हणाले की एवढ्यात तरी कुणाचंच जाणं होणार नाही आहे तिच्याकडे, तर ते पेपर्स आपण पोस्टाने पाठवून देऊ. हां, म्हणजे सुरक्षित आणि वेळेवर पोहोचेल. मीही तेच सांगितलं त्यांना. तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय? नको, आत्ताच घेतलं ना मगाशी. बर. उर्मी, हे बघ, मी तुला समजावून सांगतो. आधी ही जमीन खरेदी करायची, आणि मग त्याच्यावरती वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट्स पाडायचे. कारण प्रत्येकाला त्याच्या त्याच्या बजेटप्रमाणे छोटे मोठे प्लॉट्स हवे असतात. एकदा का प्लॉट्स पडले की मग दलाल नेमायचे, ॲड्स करायच्या, की मग ॲडव्हान्स बुकिंग. एकदा का ॲडव्हान्स बुकिंग झालं की खरी प्रोसेस असते ती म्हणजे NA ऑर्डरची. हा, आता या NA ऑर्डर्सला थोडासा वेळ लागतो, खर्चही होतो. पण एकदा का NA ऑर्डर्स आल्या की मग लेआउट करायचे, रस्ते बांधायचे
आणि मग प्रत्येकाला त्याच्या बजेटप्रमाणे बंगले बांधून द्यायचे. मी सांगतोय ते कळतंय का तुला? हो. हा, आणि थोडक्यात काय तर भांडवल उभं करायचं, जमिनीमध्ये गुंतवायचं आणि मग खोऱ्यानं पैसा ओढायचा. तुला सांगतो ही स्कीम ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. हे असं सगळं झालं तर काय होईल माहितीये का? काय? सोन्यानं मरशील तू, सोन्यानं. काय ग, काय म्हणत होता प्रसाद? जमीन विकत घेऊन त्याच्यावर घरं बांधायची म्हणे. पण एवढ्या घरांचा हा काय करणार? विकणार लोकांना. म्हणजे आता त्याच्यासाठी भरपूर पैसा लागणार, आणि हा पैसा आता हा कुठून आणणार? आपल्या घरात तुला कमी शिकलेली एक अशिक्षित सून म्हणून राहावं लागणार. हे सगळं मी जे काय केलं ते फक्त आपल्या प्रेमासाठी केलं. ऐकलंस का? अभिषेक उद्या येणार आहे बरं का? हो. पण उद्या येणार म्हणजे फार घाई होईल नाही सगळं आटपायचं म्हणजे. का? सुनबाई आहे की मदतीला? सत्यानं चूक करणं आणि मी चूक करणं यात फरक आहे. काहीही झालं तरी शेवटी तो त्यांचा मुलगा आहे आणि मी परक्या घरातली मुलगी. आपल्या घरात सून म्हणून आलेली मुलगी खोटेपणाचा आधार घेऊन आली आहे. हे कोणाला कसं काय खपेल?